नमस्कार. आचार्य यात्रांसारखा खंदा लढवय्या लढाईच्या ऐन धामधुमीमध्ये आपली तलवार म्यान करेल असं कधी कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण प्रत्यक्षात असं एकदा झालं. आचार्य यात्रे ही महाराष्ट्राची धडाडणारी तोफ आणि गडगडणारं आकाश होतं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये या तोफेचे गोळे किती बुलंद आहेत याचा प्रत्यय उभ्या आडव्या महाराष्ट्राला आलेला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जागोजागी भाषणं करून आचार्य यात्र्यांनी अक्षरशः रान पेटवलं होतं आणि मग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला यश येऊन 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर आचार्य यात्र्यांना थोडासा फुरसतीचा वेळ मिळाला आणि मग त्यांनी पुन्हा एकदा आपण साहित्य सेवेला वाहून घ्यावं असं निश्चित केलं आणि ते त्या मार्गाला लागले. याच 1960 साली पुण्यातल्या एका ENT सर्जनने आपलं शिक्षण आणि चांगला चालणारा दवाखाना आपल्या एका हाताने बाजूला सारून पुढच्या काळामध्ये आपण नाट्य क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं असा काहीतरी निश्चय केला होता. आणि मग या ENT सर्जनच्या मुंबई पुणे अशा फेऱ्या सुरू झाल्या. सुरुवातीच्या काळामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये ज्या प्रायोगिक नाटकं करणाऱ्या संस्था होत्या त्याच्या दारावर या तरुणाने टकटक करायला सुरुवात केली आणि हळूहळू किलकिल होऊन ते दार उघडलं आणि प्रायोगिक नाटकामध्ये या ENT सर्जनला महत्त्वाच्या अशा भूमिका मिळायला लागल्या. कमालीचा अभ्यास आणि एक ईर्ष्या यांच्या जोरावर या ENT सर्जनने केलेल्या भूमिका गाजायला लागल्या आणि मग हळूहळू प्रायोगिक रंगभूमीवरून व्यावसायिक रंगभूमीवर या ENT सर्जनचं एकंदर पदार्पण झालं. 2-2.5-3 वर्ष उलटून गेल्यानंतर या ENT सर्जनने केलेल्या अथक परिश्रमाचं जे बीज रोवलेलं होतं त्याला थोड्याच अवधीमध्ये मग पालवी फुटली, पानं मोठी झाली, कळ्या आल्या, फुलं आली आणि फळं धरायची वेळ झालेली होती. तोपर्यंत 1966 साल उजाडलेलं होतं. आचार्य यात्र्यांनी 1960 सालानंतर साहित्य सेवेला वाहून घेण्याचा निश्चय केला आणि मग बरीच वर्ष आपल्या मनामध्ये घोळत असलेल्या एका कथाबीजावर त्याने काम करायला सुरुवात केली. ते कथाबीज म्हणजे महाराष्ट्रामध्ये घडलेली एक धडधडीत आणि लाजिरवाणी सत्यकथा होती आणि त्याच्यावर नाटक लिहावं असं आचार्य यात्र्यांना ती गोष्ट समजल्यापासून प्रकर्षाने वाटत होतं. पण नाटक लिहिण्यासाठी जो मोकळा वेळ हवा होता तो त्यांना 1960-61 सालापर्यंत काही मिळाला नव्हता. सत्य घटना आणि इतकी बोचरी घटना आचार्य यात्र्यांच्या मनामध्ये सल निर्माण केलेली होती आणि ती होती डॉक्टर लागूंची. अनंत लक्ष्मण लागू नावाचे महाराष्ट्रामध्ये एक डॉक्टर होते. त्याने MBBS शिक्षण घेऊन झाल्यानंतर आपली डॉक्टरकी सुरू केली. प्रचंड विद्वत्ता आणि हाताला असलेला गुण याच्यामुळे त्यांची डॉक्टरकी म्हणजे डॉक्टरी पेशा चांगला चालायला लागला. त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांनी दिलेली औषधं लागू पडायला लागले आणि मग 1चे 2, 2चे 4, 4चे 10 करत या डॉक्टरांकडे पेशंटची गर्दी व्हायला लागली आणि प्रत्येक रोग्याला डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे त्याच्या शारीरिक व्याधीतून सुटका होण्याचा एक आनंद, निरात्मक आनंद कायम मिळायला लागला. असं सगळं व्यवस्थित चाललेलं असताना 10-12 वर्षानंतर या डॉक्टरांच्या मनामध्ये एक कली शिरला आणि मग अनंत लक्ष्मण लागू या डॉक्टरने आपल्याकडे येणाऱ्या रोग्यांकडून आपली केवळ फी वसूल न करता या ना त्या कारणाने त्यांना नाडायला सुरुवात केली. डॉक्टरी पेशामध्ये नाडण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्या सगळ्याचा अवलंब या लागू डॉक्टरांनी करायला सुरुवात केली. रोग्यांचा असलेला विश्वास, त्यांना येणारा गुण याच्यामुळे डॉक्टरांचं हे नाडणं किंवा लुबाडणं रोग्यांच्या सुरुवातीला लक्षात येत नव्हतं आणि काही लोकांच्या लक्षामध्ये आलं तरी बाबा 4 पैसे हा जास्त घेतो पण गुण पक्का देतो या एकाच धारणेमुळे कोणीही उघडपणे बोलायला लाजावत नव्हतं. साहजिकच अनंत लक्ष्मण लागू डॉक्टरांचं भीड चेपायला लागले आणि त्याने
आपण नाडण्याचे जे प्रकार होते ते थोडेसे उघडपणे आणि अधिक पिळवणूक करायला रोग्यांची सुरुवात केली. त्याच दरम्यान 50 वर्षाची एक महिला जी विधवा होती ती या डॉक्टरांच्या संपर्कामध्ये आली. त्या विधवेला शारीरिक जे काही आजार होते त्याला डॉक्टरांनी दिलेल्या औषधोपचारामुळे तिच्या प्रकृतीमध्ये चांगला फरक पडला आणि ती मग डॉक्टरांचा विश्वासू असलेला पेशंट या नामाभिधानापर्यंत पोहोचली. त्याच्यानंतर बारीक सारीक ज्या शारीरिक तक्रारी असत त्याच्यासाठी ती फक्त या लागू डॉक्टरांकडे येत असे. दरवेळेला औषध घेतल्यावर तिला बरं वाटत असे आणि असं करता करता या दोघांची जवळीक वाढायला लागले आणि डॉक्टरांनी आपल्यावरती या महिलेचा पूर्ण विश्वास बसलेला आहे हे लक्षात आल्यानंतर मग तिच्याबद्दल अधिक माहिती तिच्याकडूनच काढायचा एक कोतेपणाचा प्रयत्न सुरू केला. ती बाई भोळी होते, डॉक्टरांच्यावर तिचा पूर्ण विश्वास होता आणि त्यामुळे तिने आपली सगळी कहाणी पुस्तक उघडून ठेवावं अशा पद्धतीने या डॉक्टरांना सांगितली. ती म्हणाली की मी विधवा आहे, वयाच्या 42व्या वर्षी मला वैधव्य आलं. मला सख्खे, चुलत, मावस असे कोणतेही नातेवाईक नाहीत. माझ्या नवऱ्याने गोदीमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटदारी करून चांगली संपत्ती कमावलेली आहे. मुंबईमध्ये माझे 2 बंगले आहेत, पुण्यामध्ये एक बंगला आहे आणि अंमळनेरजवळ 40-42 एकरांची शेती आहे आणि या सगळ्या व्यापाबरोबरच काही लाखांची श्री शिल्लक माझ्या बँकेमध्ये जमा आहे. हे सगळं ऐकल्यावर डॉक्टर लागूंचं डोकं फिरलं आणि मग ही सगळी संपत्ती कशी आपल्याला हडप करता येईल या दृष्टीने त्यांच्या डोक्यामध्ये विचारांचं थैमान सुरू झालं. डॉक्टर हळूहळू आपली जवळीक वाढवत होते. ते महिलाही डॉक्टरांना एक विश्वासू आणि चांगला डॉक्टर म्हणून सगळ्या गोष्टी मोकळेपणाने सांगत होते. अशी 2-2.5 वर्ष गेल्यानंतर मग एक दिवस डॉक्टरांनी या महिलेला एक प्रस्ताव ठेवला की हे बघा, आपण एकट्या आहात आणि जसं वय वाढतं तसं माणसाचं धीर खचायला लागतो आणि हल्लीच्या काळामध्ये कुणाचं कुठच्या क्षणी काय होईल हे काही बुवा सांगता येत नाही. महिलेच्या मनामध्ये हे विचार गेले 6-8 महिने घोळतच होते. पण आता डॉक्टरांनी हा विषय काढल्यावर डॉक्टर तुम्ही त्याच्यावर काहीतरी मार्ग काढा असं त्या विधवा महिलेने या लागू डॉक्टरांना विनंती केली. डॉक्टरांनी थोडेसे आडेवेडे घेतले. बाई, मला याच्यामध्ये गुंतवू नका. मी आपलं तुला एक सल्ला दिलेला आहे अशी बोटचेपेपणाची गोष्ट धोरणीपणाने सुरुवातीला केली आणि मग हळूहळू जसं त्या महिलेने एक लकडा या डॉक्टरांकडे लावला तसं मग मोठ्या मिनतवारीचा म्हणून डॉक्टरांनी आपल्याला पटलेला आणि तिला पटेल असा एक सल्ला दिला. ते म्हणाले की बाई, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत ही सगळी संपत्ती तुमच्याकडेच राहून दे. यातला एक छदामही तुम्ही कुणाला देऊ नका. पण आता तुम्ही एक मृत्यूपत्र करा आणि मृत्यूपत्रामध्ये तुमच्यानंतर ही सगळी संपत्ती मला मिळेल अशी व्यवस्था करा. तुमच्या संपत्तीचा मला काही लोभ सुटलेला आहे असं कृपया आपण मानू नका. तर तुम्ही गेल्यानंतर जर ही सगळी संपत्ती खऱ्या अर्थाने बेवारस ठरली तर मग एकतर ही सरकार जमा होईल किंवा मग लांबचे कुठचे तरी बनावट वारस निर्माण होऊन सरकार दरबारचे लोक अंमलदार ते त्या वारशांच्या घशामध्ये घालतील आणि तुमच्या पतीने मेहनतीने आणि सचोटीने कमावलेल्या या सगळ्या संपत्तीची खऱ्या अर्थाने राख रांगोळी होईल. महिलेला हे पटलं. न पटण्यासारखं याच्यामध्ये काहीच नव्हतं. कारण जे काही होणार होतं ते आपण मेल्यावर होणार होतं आणि डॉक्टरांनी सुचवलेला हा मार्ग तिला पुष्कळसा पटण्यासारखा होता. डॉक्टरांनी पुढे एक पुस्ती जोडली होती की देवाच्या दयेने माझी प्रॅक्टिस चांगली चाललेली आहे. मलाच मिळणारे पैसे मला सांभाळता येत नाही. पण तुमची जर ही संपत्ती माझ्याकडे आली तर समाजासाठी, देशासाठी मी भरीव काहीतरी कार्य करू शकेन.
अशी उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी टाकल्यानंतर या महिलेने धावाधाव करून पुढच्या 2-2.5 महिन्यामध्ये आपलं मृत्यूपत्र तयार केलं आणि व्यवस्थितपणे सरकार दरबारी ते नोंदवून टाकलं. त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी हुश्य केलं. 2-2.5-3 महिने अधिकचे गेल्यानंतर एक दिवस सकाळी जेव्हा या महिलेच्या घरातले काम करणारी मोलकरीण सकाळी जाऊन तिचा दरवाजा ठोठवायला लागला, तेव्हा आतून काहीही प्रतिसाद येईना. म्हणून मग त्या मोलकरणीने आजूबाजूच्या लोकांना जमा करून या महिलेच्या घराचं दार फोडलं आणि आतमध्ये शिरलेल्या सगळ्या लोकांना एक विचित्र दृश्य दिसलं की ती 50 वर्षाची महिला आपल्या अंथरुणावर अस्ताव्यस्त शरीराने मरून पडलेली आहे. सगळ्यांना धक्कादायक ही गोष्ट होती. रीतसर पोलिसांना बोलावलं गेलं. पोलिसांनी तो मृतदेह आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि शवविच्छेदनासाठी म्हणजे पोस्टमार्टमसाठी शवागारामध्ये पाठवून दिलं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी या शवागारातून पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला आणि तो रिपोर्ट जेव्हा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला तेव्हा तिथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे डोळे विस्फारले. कारण सर्वसाधारणपणे 50च्या पुढचं वय आहे, एकटी राहत होती, त्यामुळे रात्री काही ना काही नैसर्गिक कारणामुळे ही बाई दगावली असेल असं तोपर्यंत पोलीस आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांचा एक ठाम समज होता. पण आलेल्या शवविच्छेदनाच्या म्हणजे पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये मात्र कुणीतरी विषारी द्रव्य इंजेक्शनद्वारे या बाईच्या शरीरामध्ये टोचल्याचं निष्पन्न झालेलं होतं. साहजिकच विषारी द्रव्य इंजेक्शनद्वारे टोचणारा माणूस हा केवळ डॉक्टरच असू शकतो आणि म्हणून पोलिसांनी गुप्तपणे या सगळ्या बाबींची चौकशी सुरू केली आणि मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की अनंत लक्ष्मण लागू नावाचे डॉक्टर या बाईच्या फार संपर्कामध्ये होते आणि म्हणून पहिला संशय या लागू डॉक्टरांच्यावर आला. यथावकाश मग त्या बाईने केलेलं मृत्यूपत्र त्याच्या वकिलांनी समोर आणलं आणि मग सगळ्या गोष्टींचा सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ खुलासा झाला आणि मग पोलिसांनी केस दाखल करून अनंत लक्ष्मण लागू या डॉक्टरांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई सुरू केली. मग रीतसर कोर्टामध्ये प्रकरण गेलं, कोर्टामध्ये केस चालली आणि मग हा अनंत लक्ष्मण लागू नावाचा प्रथितयश डॉक्टर एका महिलेच्या खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरला आणि औरंगाबाद जवळ असणाऱ्या हर्सुल कारागृहामध्ये 20 वर्षाच्या सक्त मजुरीसाठी त्याची रवानगी झाली. ही सगळी घडलेली सत्यकथा आचार्य अत्र्यांच्या मनामध्ये घर करून होती आणि मग 1960 सालानंतर जो काही मोकळा वेळ मिळाला त्याच्यामध्ये त्या सिद्धहस्त लेखकाने पानामागे पानं लिहून डॉक्टर लागू नावाचं एक नाटक लिहून पूर्ण केलं. नाटक सगळ्यात आधी सेन्सॉर बोर्डाकडे संमतीसाठी गेलं. सेन्सॉर बोर्डाने ते नाटकाचं पुस्तक म्हणजे संहिता पास केल्यानंतर त्याच्या तालमी सुरू झाल्या आणि मग 1966 साली हे डॉक्टर लागू नावाचं आचार्य अत्र्यांचं नाटक रंगमंचावर आलं. सत्य घटनेवर आधारित अशी ओळ टाकून केलेल्या जाहिरातीमुळे आणि डॉक्टर लागू इतकं स्पष्ट लिहिल्यामुळे लोकांचा उदंड असा प्रतिसाद या नाटकाला मिळायला लागल्या. लोक एकंदर त्या नाटकातल्या कथाबीजामुळे प्रभावित व्हायला लागले आणि लोकांच्या मनामध्ये पुसट झालेली डॉक्टर लागूंच्या केसची कहाणी पुन्हा एकदा जळजळीत सत्य म्हणून समोर यायला लागली. आणि या सगळ्याचा एकंदर त्रास मगाशी सांगितलेल्या ENT सर्जनला व्हायला लागला. तोपर्यंत रंगभूमीवर त्याचं नाव गाजायला लागलेलं होतं आणि ते नाव होतं डॉक्टर श्रीराम लागू. डॉक्टर लागू हे आचार्य अत्र्यांचं धडाधडा चालणारं नाटक, त्याच्या सगळीकडे होणाऱ्या चर्चा आणि नाटकामध्ये प्रभावी भूमिका साकारणारे डॉक्टर श्रीराम लागू आता काही लोकांच्या मनामध्ये
शिक्षा झालेला डॉक्टर लागू म्हणजेच हा नाटकामध्ये नट म्हणून काम करणारा लागू आहे असं कुठेतरी समीकरण जुळलं. त्याच्याही चर्चा व्हायला लागल्या. मग डॉक्टर श्रीराम लागूंना आडवळणाने कधी उघडपणे लोक याबद्दल टोकून टोकून विचारायला लागले आणि एकंदर श्रीराम लागूंना आपल्या करिअरच्या सुरुवातीमध्ये हे असे धक्के पचवणं थोडंसं कठीण व्हायला लागलं. आता अत्र्यांसारख्या धडधडणाऱ्या तोफेने लिहिलेलं ते नाटक होतं आणि नुकत्याच प्रकाशामध्ये येणाऱ्या डॉक्टर श्रीराम लागूंना त्यांच्या पुढे थेट जाऊन उभं राहणं मुश्किल होतं. मग डॉक्टर श्रीराम लागूंनी आपल्या रंगमंचावरती असणाऱ्या एकंदर मित्रमंडळीमध्ये चर्चा केली आणि मग त्यांच्यातल्या एक दोन लोकांनी या डॉक्टर श्रीराम लागूंना सुचवलं की बाबा तू असं कर, सगळ्यात पहिल्यांदा सेन्सॉर बोर्डाकडे याची तक्रार करून बघ आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिही की मी डॉक्टर श्रीराम लागू आहे आणि आचार्य अत्र्यांचं डॉक्टर लागू या नावाने नाटक तुफान गर्दीमध्ये चाललेलं आहे आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम होतो आहे आणि त्याचा मला व्यक्तिगतरित्या आता त्रास व्हायला लागलेला आहे. हा सामोपचाराचा किंवा साध्या वर्तनाचा मार्ग डॉक्टर श्रीराम लागूंना मान्य झाला आणि त्याने तसं एक अर्ज विनंती वजा पत्र या सेन्सॉर बोर्डाकडे दिलं. सेन्सॉर बोर्डाला हे पत्र प्राप्त झाल्यानंतर 2-4 दिवस त्या सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनी याच्यावर खल केला आणि मग डॉक्टर श्रीराम लागूंची बाजू कुठेतरी जमेस धरण्यासारखी आहे असं त्यांना वाटायला लागल्यावर त्यांनी आचार्य अत्र्यांना म्हणजे डॉक्टर लागू या नाटकाच्या लेखकाला आपल्या समोर सुनावणीसाठी बोलावलं. आचार्य अत्र्यांच्या समोर श्रीराम लागूंचं ते पत्र ठेवलं गेलं. त्यावेळेला आचार्य अत्रे कुर्ऱ्यामध्ये होते. त्याने सेन्सॉर बोर्डाचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. डॉक्टर लागूंचं ते पत्र बघितलं आणि मग सेन्सॉर बोर्डाच्या समोर बसलेल्या सदस्यांना त्यांनी धारेवर धरायला सुरुवात केली. अत्र्यांनी स्पष्टपणे त्यांना 2-3 प्रश्न विचारले की माझ्या नाटकाची संहिता म्हणजे नाटकाचं पुस्तक मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि तुम्ही त्याला मान्यता दिलेली आहे. हे नाटक रंगमंचावर येण्यापूर्वी तुमच्यासाठी एक खास प्रयोग झालेला आहे. तेव्हाही तुम्ही या नाटकाबद्दल कुठचाही आक्षेप नोंदवलेला नाही आणि आता कोणीतरी श्रीराम लागू नावाचा एक नट जो डॉक्टर आहे त्याच्या सांगण्यावरून तुम्ही मला हे नाटक काहीतरी करून नाटकाचं नाव बदला म्हणून आडवळणाने सुचवताय ते मला मान्य नाही. अत्र्यांनी धडधडीतपणे आपली स्पष्ट बाजू मांडून या सेन्सॉर बोर्डामधून निरोप घेतला. त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या झालेल्या घटनेचा एकंदर मतितार्थ सेन्सॉर बोर्डाने श्रीराम लागूंना कळवला. तोपर्यंत नाटकाचे 15-20 प्रयोग त्या दरम्यानच्या काळातच होऊन गेलेले होते आणि मग श्रीराम लागूंनी त्यांच्या एका वकील मित्रांनी सुचवलं की बाबा सेन्सॉर बोर्डाकडे तू पहिली विनंती अर्ज केली ती मान्य झालेली दिसत नाहीये आणि म्हणून आता तुला कोर्टामध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टर श्रीराम लागूंना रोजच्या रोज बसणारे चटके इतके तीव्र होते की त्यांनी शेवटी कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तशा अर्थाची एक नोटीस आचार्य अत्र्यांना पाठवून दिली. आचार्य अत्रे आपल्या गुरमीमध्ये आपले बाहू सरसावून बसलेले होते. त्यांनी ती नोटीस वाचली. त्याचा यक्किश्चितही परिणाम आचार्य अत्र्यांच्या वर झाला नाही आणि सहज म्हणून आपल्या नेहमीच्या वकिलांना ती नोटीस त्यांनी पाठवून दिली आणि ते आपल्या कामाला लागले. त्या वकिलांनी ती नोटीस वाचली आणि त्याच्यामध्ये काहीतरी दडलेलं आहे किंवा या नोटिसीमधनं आपल्याला कोर्टामध्ये उभं राहून काहीतरी मानहानी झेलावी लागण्याची शक्यता आहे हे वकिलांना समजलं आणि मग तातडीने त्या वकिलांनी आचार्य अत्र्यांची भेट घेतली. आचार्य अत्र्यांनी खडेपणाने सेन्सॉर बोर्डाला जे सांगितलं तेच पुन्हा एकदा आपल्या समोर असणं आपल्या वकिलाला सांगितलं. वकिलांनी हात जोडून सांगितलं की अत्रे साहेब, सेन्सॉर बोर्डाची कक्षा वेगळी आहे आणि कोर्टाची कक्षा आणि ताकद वेगळी आहे. अगदी गेला बाजार तुम्ही ही केस लढवून जिंकलात तरी
मला याच्यामध्ये एक स्पष्ट धोका असा दिसतो की सुरुवातीला ही केस ॲडमिट झाल्यानंतर कदाचित ही केस पूर्ण होईपर्यंत कोर्टाकडून तुमच्या या चालणाऱ्या नाटकावर मनाई हुकूम म्हणजे स्टे ऑर्डर होईल. तुमचं आज नाटक चांगलं चाललेलं आहे, लोकांना ते आवडतं आहे, नाही म्हटलं तरी रोजच्या रोज त्या नाटकामधून तुम्हाला पैसे मिळत आहेत आणि खुदा न खास्त जर या नाटकाला स्टे ऑर्डर आली तर तुम्हाला ते नाटक तिथल्या तिथे बंद करावं लागेल. समोर बसलेल्या वकिलाने इतक्या परखडपणे पुढच्या सगळ्या गोष्टींची कल्पना दिल्यानंतर आचार्य अत्रे थोडेसे विचारामध्ये पडले आणि मग त्याने वकील मित्राला विचारलं की बाबा याच्यामध्ये काय मार्ग आहे. त्यावर त्या वकील मित्राने सांगितलं की तुम्ही या कोर्टाच्या जाणाऱ्या नोटिसीला आपण पहिलं उत्तर देऊ आणि काही वेळ मागून घेऊ. त्या मागितलेल्या वेळामध्ये आपण सेन्सॉर बोर्डाशी परत चर्चा करू आणि सेन्सॉर बोर्डाच्या संमतीने आपण या नाटकाच्या नावामध्ये थोडासा बदल करू. आचार्य अत्र्यांनी 2 दिवस याच्यावर विचार केला आणि मग वकिलांनी सांगितल्याप्रमाणे सगळी कार्यवाही करण्याला आपली संमती दिली. आलेल्या नोटिसाला वकिलाने व्यवस्थित उत्तर दिलं की आपण म्हणता तो मुद्दा आम्हाला काही अंशी पटलेला आहे आणि मग सेन्सॉर बोर्डाकडे आम्ही बैठक आयोजित करून तिथे तुमच्या अशिलाला बोलवून एक सर्वसामान्य सगळ्यांना मान्य होईल असा तोडगा काढायच्या प्रयत्नामध्ये आहोत. मग अत्र्यांचा वकील डॉक्टर श्रीराम लागू, त्यांचा वकील आणि सेन्सॉर बोर्डाचे सगळे सदस्य यांच्या 2-4 बैठका झाल्या आणि मग आचार्य अत्र्यांनी एक गोष्ट मान्य केली की बाबा डॉक्टर लागू असं हे जे नाव आहे ते याच्या पुढे फक्त डॉक्टर एवढंच राहील. आता डॉक्टर लागू मधला लागू हा शब्द हटवल्यामुळे डॉक्टर श्रीराम लागू ना नट म्हणून जो काही जाच होता तो बऱ्यापैकी कमी होणार होता आणि म्हणून सेन्सॉर बोर्डाकडे आचार्य अत्र्यांनी दिलेला हा प्रस्ताव या सगळ्यांनी मान्य केला आणि दुसऱ्या दिवसापासून डॉक्टर लागू या नाटकाच्या ज्या तडाखेबंद आणि जाहिराती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध होत असत त्याच्यामध्ये या डॉक्टर लागू नाटकाचं नाव फक्त डॉक्टर असं दिसायला लागलं. एका अर्थाने आचार्य अत्र्यांसारख्या धडाडीच्या सेनानीने आपली तलवार ऐन वेळेला म्यान केलेली होती, पण आचार्य अत्रे नावाचं जे काही पाणी होतं ते महाराष्ट्राला पुढच्या काही दिवसामध्ये आठवड्यामध्ये परत दिसायला लागलं. प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये ठळकपणे येणाऱ्या या नाटकाच्या जाहिरातीमध्ये आता डॉक्टर लागूच्या ऐवजी डॉक्टर असं नाव होतं, पण आचार्य अत्र्यांच्या बुद्धीने त्याच्यामध्ये एक ओळ अधिकची लिहिलेली होती आणि ती ओळ अशी होती की डॉक्टर लागू या नावाला सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे डॉक्टर लागू या नावाला सेन्सॉर बोर्डाने हरकत घेतल्यामुळे प्रके अत्रे लिखित डॉक्टर. मग खाली या नाटकाचा प्रयोग अमुक ठिकाणी होणार आहे, अमुक कलावंत आहे, अशी सगळी जाहिरात होती. सुरुवातीला मी जे आपल्याला म्हटलं की खंद्या सेनानीने ऐन लढाईमध्ये आपली तलवार म्यान केली, पण म्यान केलेल्या तलवारीने सुद्धा तिखट प्रहार करता येतात हे आचार्य अत्र्यांनी त्या नाटकाच्या जाहिरातीमध्ये फक्त एक ओळ अधिकची लिहून सगळ्या लोकांना दाखवून दिलं. या सगळ्या कथेबद्दल आपल्याला काय वाटतं ते जरूर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. तसंच आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा आणि अजूनपर्यंत आपण माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.